बार्शी तालुक्यातील गौडगावमध्ये पालकमंत्री विजयकुमार गोरे यांचा अतिवृष्टी पाहणी दौरा। यावेळी माजी आमदार राजेंद्र राऊत, तुळजापूरचे आमदार राणा जगसिंह पाटील तसेच तहसीलदार, पोलीस प्रशासन यासह संपूर्ण गौडगावमध्ये तसेच उपळ्यामध्ये पाहणी दौरा करण्यात आला। यावेळी सर्व शेतकऱ्यांची मागणी होती की सोयाबीन, कांदा, उडीद, मूग अशा सर्व पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे, नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी। तसेच पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी सर्व शेतकऱ्यांना सांगितले की सर्व शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाई मिळेल असे सांगत सर्व शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पंचनामा करण्यात यावा। यामध्ये घराची पडझड झाली असेल त्याचाही पंचनामा करावा, एकही शेतकरी वंचित राहणार नाही असे सांगण्यात आले। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। आणि त्या सूचनेचं पालन करून आमच्या माहितीप्रमाणे अधिकारी वर्गाने अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे। आणि तरी कोणाचं काही पंचनामे राहिलं असेल, कोणाचं काही घ्यायचं राहिलं असेल किंवा कुठल्या परिस्थितीची काही हानी झालेली असेल, असं जर आमच्याकडनं किंवा अधिकाऱ्याकडनं काही सूचना राहिलेलं असेल तर आपण ते निदर्शनास आणून द्यावं। आणि जर आपलं काम समाधानकारक झालेलं असेल, आपल्याला पिकाचं नुकसान झालेले, अनेक प्रकारचे नुकसान झाले, या पाण्यासाठी राजगावच्या विनंतीला मान देत पालकमंत्र्यांनी स्वतः आज आपल्या गौडगाव नगरीमध्ये जे नुकसान झाले ते पाहण्यासाठी येणार आहेत आलेले आहेत। तरी सर्व शेतकऱ्यांचं कोणाचं काही नुकसान झालं असेल, कोणाचं इमारत असेल, मनुष्यहानी असेल, अशा प्रकारचे सर्व प्रश्न सर्वांनी मांडावेत। आणि मी राजभवनाला विनंती करतो की आपले शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी 2 शब्द बोलावे अशी त्यांना विनंती करतो। काय बोलायचं आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर पावसानं थैमान घातलेलं आपल्या सर्वांनाच माहिती आहे। आणि जवळपास आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, त्याचबरोबर बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा सगळ्याच मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे। आणि एका मंडळामध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे। याही गौडगाव मंडळामध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे। आणि या सर्व गोष्टीची माहिती मी आदरणीय अत्यंत धडाडीनं काम करणारे या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयाभाऊ गोरे साहेब यांच्या कानावरती गोष्ट सांगितली। त्या दिवशी पण माननीय मुख्यमंत्री साहेबांना ह्या सर्व बाबींची जयाभाऊ स्वतः बरोबर आले होते। बार्शी तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये जे काही नुकसानीच्या बाबी त्या सगळ्याच त्या ठिकाणी भाऊनी माननीय मुख्यमंत्री साहेब यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या। कृषी मंत्र्यांनाही फोन केला, मलाही कृषी मंत्र्यांकडे पाठवलं होतं, मी त्यांना जाऊन भेटलो आणि संपूर्ण परिसराची माहिती त्या ठिकाणी दिलेली। त्याचबरोबर जो रात्रभर विचित्र असा पाऊस आपल्या बार्शी तालुक्यामध्ये झाला, करडे नावाचे आपले शेतकरी खडकलगावचे नदीच्या पात्रामध्ये अडकून बसले होते, त्यांनाही सोडण्याकरता भाऊ स्वतः पहाटे 5 वाजल्यापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात होतो। प्रत्येक वेळोवेळी रोजच्या रोज माहिती घेत होते। कालच भाऊचा दौरा होता, परंतु काल सकाळी माननीय मुख्यमंत्री साहेब मावळा वगैरे भागामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी थांबावं लागलं आणि दुपारी येतो म्हणत होते, परंतु आपल्या सगळ्यांना माहीत असेल की आमची भाऊजी चिकराची भाऊजी वारली। त्या ठिकाणी मला रात्री जावं लागले 10 वाजेपर्यंत। भाऊला विनंती केली की कालच्या ऐवजी आज सकाळी या, भाऊला मुंबईला जायचं होतं, परंतु मिटिंग सोडून आज बार्शी तालुक्याचा दौरा भाऊनी या ठिकाणी आयोजित केला आहे। आज या ठिकाणी हा दौरा करत असताना मी या ठिकाणी भाऊला नमूद करत होतो की तुमच्या सूचनाप्रमाणे माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तुम्ही सूचना दिल्या, प्रांत अधिकाऱ्यांना दिल्या, तहसीलदार साहेबांना दिल्या, कृषी अधिकारी आणि सगळ्या अधिकाऱ्यांना तुम्ही वेळोवेळी ज्या सूचना दिल्या
त्या सूचनेप्रमाणे बहुतांशी तर या बार्शी तालुक्यातले 70-80% पुढे पंचनामे करण्याचं काम झालेलं आहे. आणखीनही माझ्या संपूर्ण शेतकरी बांधवांना विनम्रपणे सांगू इच्छितो की सरकार तुमच्या सर्व आपल्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी निश्चितपणे नाही. बांधवांनो, कुठलीही काळजी करू नका. कालही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी, त्याचबरोबर शिंदे साहेब, अजितदादा हे सगळे होते, जयाभाऊ पण त्यांच्याबरोबर होते. शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार आहे, कुठलीही काळजी करू नका. दिवाळीच्या आत शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे पाठवण्याची व्यवस्था माननीय मुख्यमंत्री साहेबांनी त्या ठिकाणी केली आणि अत्यंत कार्यक्षमतेनं परवा दिवशी कॅबिनेट होती, मी पण त्या ठिकाणी माहिती घेऊन गेलो होतो पीक विम्याच्या बाबतीमध्ये किंवा या सगळ्या बाबीमध्ये नुकसानीच्या. माननीय फडणवीस साहेबांना या सगळ्या दोन्ही बरोबर आले, त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी करण्यात दिल्यानंतर आणि स्वतः साहेबांनी एकही मंत्री कॅबिनेट झाल्या सगळ्या मंत्र्यांना सूचना दिल्या की प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यामध्ये जावं आणि जास्त गावं घ्यावी. पंचनामा आणि मदतीपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही. सरसकट या ठिकाणी सगळ्या शेतकऱ्याला मदत दिली जाणार आहे. त्या ठिकाणी फक्त एक अडचण शेतकरी बांधवांनी काय बोलून दाखवली की एखाद्या उतार्यावरती बहिणींची नाव वगैरे ते सुद्धा तहसीलदार साहेबांचं आमचं बोलणं झालेलं आहे. पंचनामे करून घ्या. आता ती संमती वगैरे ती घरगुती विषय, आता तो विषय काय अतिवृष्टीत येत नाही बांधून, तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जसा प्रसंग निर्माण होईल त्या संमतीचा त्या वेळेस माझ्याशी ऑफिसला संपर्क साधा. आपण त्या माता माऊलींना पण विनंती करू आणि कुणाचं कोण ऐकत नसेल तरी पाहुण्या रावळ्याकडनं इकडून तिकडून काय समजूत काढून हे पैसे तुमच्या सगळ्यांच्या पदरात पडतील अशा पद्धतीचा सुद्धा मार्ग काढू. तो काय मुद्दा अतिवृष्टीतला किंवा अधिकाऱ्यांच्या चुकीचा मुद्दा होऊ शकत नाही. आणखीनही कुठल्या आसपासच्या पंचक्रोशीतल्या कुठल्या मंडळीला जर काही अडचण वाटत असेल आणखीनही स्पष्टपणाने या ठिकाणी सांगावी. पण पुन्हा एकदा या ठिकाणी या तालुक्यामध्ये जो हाहाकार आहे आपल्या सगळ्या नद्यांना दुतर्फी नद्या वाहत होत्या, नागझरी, भोगावती, राम नदी, बिडकी नदी, सांगली नदी कहर केले सगळ्या नद्यांनी. सगळ्याच्या सगळी धरणं ओव्हरफुल झालेली आणि जवळपास 180% पुढं पाऊस झालेला. आणखीनही पुढे पावसाची भीती सांगितली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा मी देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, दादा आणि खास करून बहुनी रोज 2-3दा फोन करून सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि या बार्शीतली परिस्थिती हाताळण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका त्या ठिकाणी बजावली. त्याबद्दल मी तालुक्याच्या सर्व शेतकऱ्याच्या वतीनं भाऊ आपल्याला धन्यवाद देतो. असंच लक्ष बार्शीचे राहावं अशी विनंती करतो. काय बोलायचं काय चांगलं झालं वाईट झालं ती पण सांगा. 30 वर्ष झाली आमच्या तिकडे जायला रस्ता नाही, आम्हाला वड्यातून जी आताची जी पालकमंत्री आपल्या गावासाठी आपल्या गौडगाव मंडळासाठी भेटायला ती आपली जी अतिवृष्टी झालेली आहे त्या संदर्भात आपली काय अडचणी असतील ती ऐकण्यासाठी आल्यात. आपली अडचण ही आपण चर्चेनंतरच करू. आपल्या गौडगाव मंडळात 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे. म्हणजे तशी खूप अतिवृष्टी मोठी झालेली आहे. आतापर्यंत तशी अतिवृष्टी नाही झालेली. आमचा जी गौडगाव भाग आहे, जी मंडळ आहे ती मराठवाड्याच्या लगत असल्यामुळं पाऊस हा दरवर्षी भरपूर पडतो. तसं आमच्या इथं नुकसानही भरपूर होत आहे आणि आमची इथं प्रमुख ही सोयाबीनची असते. सोयाबीनचं क्षेत्र आमच्याकडे भरपूर आहे. 75% ही सोयाबीन पिरली जाते आणि त्याच्यामुळं आणि सोयाबीनची जी पीक आहे ती पैशाचं पीक आहे. आम्हाला नंतर जी रब्बीची पेरणी असते ती ज्वारीची ही असते आणि आताची खरीप आहे ती सोयाबीन असते. सोयाबीन जर पीक चांगलं आलं तर शेतकऱ्याची परिस्थिती चांगली होती. आता सोयाबीनचं पीक सगळ्याचं गेलेलं आहे. मी म्हणतो 100% पीक गेलेलं आहे. 3 वेळेस अतिवृष्टी झाली. याचा अर्थ की सोयाबीनचं पूर्ण गेलेलं आहे. आताच गौडगावच्या तलाठ्याने सांगितले की आपल्या इकडं 650 पंचनामे झाले आणि तहसीलदार साहेबांनी सध्या सांगितलं की जी आता भाऊगी म्हणले की अपोजिटचं हे जर ते विषय आहे. साहेब काय म्हणले, तहसीलदार साहेब काय म्हणले, एका उतार्यात जर 5 लोकांची नावं असली तर तलाट्यापाशी 500 लोकांनी आलं तिथं सहमती दिली तर तिथं आम्ही तिथला मार्ग काढू. म्हणजे आपल्याला बार्शीला जायची आता ह्या बारीनं अडचण येणार नाही.
आणि पंचनामा आमच्याकडे चांगलं चालू आहे. सगळी सहकार्य करीत आता पालकमंत्री आल्यामुळं आपलं पालकत्व त्यांनी स्वीकारलेलं आहे. पण एक आमची ते दुर्दैवी घटना झालेली आहे. परवा दिवशी आमच्यातला एक मुलगा वैरागुंड येत असताना मालेगावच्या पुढं पुलामध्ये पडून ते मयत झालेला आहे. आणि त्या वारसाला त्या मुला ती जी व्यक्ती वारला आहे त्याच्या कुटुंबाकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण त्या कुटुंबात 2 मुलं आणि त्यांची पत्नी आहे आणि त्याचा उदरनिर्वाह त्या व्यक्तीकडूनच पूर्ण चालत होता. आता त्याचं घर उड्यावर पडलेलं आहे. पालकमंत्री साहेब, आपण कुठली अटी शर्ती काही नाही करता आपण काही खासदार म्हणून त्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि पंचनामा ही चालू आहे. आणि माझं एवढं म्हणणं आहे की निधी हा म्हणजे जे आता काल मुख्यमंत्री सगळे बोलले की दिवाळीच्या आधी ही शेतकऱ्याला रक्कम मिळावी, दिवाळी आमची गोड व्हावी आणि आमचं जे नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई मिळावी. आणि जे आता आज काय केलेले आहे की 2 हेक्टर पर्यंत 3 करता 3 हेक्टर पर्यंत करावी आणि हेक्टरी शेतकऱ्याला 3 वेळेस अतिवृष्टी झाली त्याच्यामुळे शेतकऱ्याला कमीत कमी हेक्टरी 50,000 रुपये तर नुकसान भरपाई मिळावी. त्याच्यामुळे आमचा शेतकरी आनंदित होईल. शेतकरी जगला तर पिढी जगल आणि सुधारेल. त्याच्यामुळे आपण सगळ्या आता शेतकरी सगळं पंचनामा होत असल्यामुळं कुणा अधिकाऱ्यावर कुणावर आमचा रोष नाही आणि ती नसणार आहे. आता भाऊने सध्या सगळ्याला सांगितलं राणादादा तुळजापूरचे आमदार राणादादा आपल्या गावाला भेट देण्यासाठी आलेले आहे. राणादादा सगळ्या काम चांगलं आहे. आम्हाला तुळजापुरी 15 किलोमीटर आहे. त्याच्यामुळे दादाचंही आम्हाला सगळ्याचं काम माहीत आहे. आणि शेतकऱ्याची ज्योत व्यथ आहे ती आम्ही तर मानल्या. भाऊने सांगितलं पालकमंत्री सगळे साहेब आलेले आहेत. त्याच्यामुळं आम्हाला आशा आहे की त्यांच्याकडून आमच्या गावासाठी आमच्या तालुक्यासाठी काही तर चांगला भरघोस निधी अगर सहकार्य होईल अशी आम्हाला आशा वाटते. आणि मी माझं भाषण करतो. आणखी तुम्हाला काय अडचणी असेल तर ते मी भागवत नागरिक आहे. आमच्या इथून गोरगाव मालवाला आम्हाला जावं लागतं. आता ह्या पावसामुळे आम्हाला 4 दिवस जाते म्हणजे पुढे आग्र्याच्या वेळेस. हां पण आणि दुसरा एक प्रॉब्लेम आहे आमचं दारातून लाईटीचं शेवटचं इथं टोक आहे. 4 दिवस झाला भाऊ आम्हाला बोलवायला येतही नाही. जमिनीचं फार नुकसान झालं राहणार. आमचं बाकी तालुक्याला अलर्ट होता सगळं पावसाचा. भाऊने सांगितलंय तरी एवढं बोलून माझं मी भाषण सांगतो. सोलापूर तालुक्याचे आमदार आदरणीय राणादादा आपले 2 शब्द म्हणून व्यक्त करतील. आपले सन्मान्य लाडके पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आपले लाडके राजाभाऊ, उपस्थित सर्व आदरणीय नेतेगण आणि ज्या गहन अडचणीच्या प्रश्नासाठी आपण सर्व एकत्रित आलात ते सन्मान्य शेतकरी नागरिक बंधूंनो, पत्रकार बांधवांनो, मी काही फार वेगळं आपल्याला सांगण्याची पंचनामे होतील, सगळ्यांना मदत मिळेल, निकषाच्या पलीकडे जाऊन मदत मिळेल हे त्यांनी अतिशय स्पष्टपणे आपल्याला सांगितलेलं आहे. आपल्या परिसरामध्ये जिथे जमीन खरडून गेलेली आहे त्याच्या बाबतीमध्ये वेगळी काही उपाययोजना करण्याचं ठरलंय. कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्यात मोठं आपलं जर कुठलं नुकसान असेल तर जमीन खरडून जाण्याचं आहे. आता रबीची तयारी करायची म्हटलं गाळ कुठे मिळेल का आपल्याला लगेच? मिळू शकत नाही. आणि आम्ही अंदाज काढला 1 हेक्टरला साधारण लाखापासून 2 लाखापर्यंत खर्च येतो जमीन नीट करायला. सगळंच सरकार करू शकतं असं नाही, परंतु निश्चितपणे या बाबतीमध्ये अगदी योग्य विचार होणार आहे. आपले पालकमंत्री महोदयाने तर पूर्ण पाहणी जिल्ह्याची केलेली आहे. तुमच्याकडे काल पाऊस पडला ना, त्यांना तर पूर्ण कल्पनाच आहे सगळी.
आणि आपले ते ग्रामविकास मंत्री आहेत. त्यामुळे त्यांना आपण काहीच वेगळं सांगायची गरज नाही. जे तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणारच आहे. तुला बिलाचं तर तुम्ही काही विचार करू नका. पण मला एक अजून महत्वाचं सांगायचंय. आपला नेहमीचा विषय असतो तो पीक विम्याचा. आता पीक विम्याच्या बाबतीत बरेच जण बरंच काही वेगवेगळं पसरवतात. खूप सारे आता एक्सपर्ट झालेत. पण मला दोन गोष्टी आपल्या समोर मांडायच्या. पहिली बाब म्हणजे पीक कापणी प्रयोग आता सुरू होतील. कदाचित 1-2 प्रयोग झाले असतील. एका मंडळामध्ये एका पिकाचे 12 प्रयोग होतात. हे प्रयोग होत असताना व्यवस्थित आपण लक्ष द्यायचं. समजा आपले 54,000 रुपये हेक्टरी ही संरक्षित रक्कम आहे. त्याच्यातली निम्मी रक्कम जी आहे ती पीक कापणी प्रयोगावरती आधारित आहे. म्हणजे 27,000 रुपयेपर्यंत आपल्याला पैसे पीक विम्याचे हेक्टरी हे मिळू शकतात. जर आपलं जे काही उत्पादन आहे ते पीक कापणी प्रयोगामध्ये 0 दिसलं तर. आता 0 नाही दिसणार समजा, परंतु अत्यल्प असल्यामुळे त्या 27,000 पैकी बऱ्यापैकी रक्कम हेक्टरी आपल्याला मिळते. उरलेले 27,000 आहेत ते उपग्रहाचे जे फोटो आहेत त्याच्यावरती सरकार ठरवतं. आता परिस्थिती काय आहे ते उपग्रहाला कळणार ना. त्यामुळे आपल्याला पीक विम्याच्या माध्यमातून भरीव रक्कम मिळणं अपेक्षित आहे. अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे. आपण देखील लक्ष द्यावं अशी मला आपल्याला विनंती करायची. त्यापेक्षा अधिक काही बोलण्याची गरज नाही. इथे काही पशुधनाचं काही नुकसान झालं काही नाही. तसं घेतलं ते कुठला अजून काही मुद्दा तुम्हाला वाटला तर मी बोलण्यासारखं माझ्यापेक्षा जास्त जे ते मंत्री महोदय आपल्याला सांगतील. तुम्ही पीक विमा स्पेशलिस्ट म्हणून ओळखले जातात. तर माझे आमदार राजेंद्र राऊत यांनी पीक विमा कंपनीवर आरोप केलेले असतात परवा दिवशी. तर त्या संदर्भात सरकार म्हणून तुम्ही आमदार आहात आता, तर तुम्ही पीक विमा स्पेशलिस्ट आहात तर तुम्ही काय कंपन्यांना सांगणार आहात? कारण की मी त्यांना स्पष्ट एवढंच सांगेन की परिस्थितीचं भान ठेवून त्यांनी सगळं करावं. तुझ्या आधी काय बोलायचं. बाकी प्रशासन तुम्ही सगळे आहात ना. काही असेल तर हक्काने जसं राजाभाऊंना सांगता तसं तुम्ही मला सांगू शकता. त्याचा तुम्हाला विश्वास आहे ना. बिलकुल लाईट वगैरे बघू आपण. दादा आता सध्या काय झालंय माहितीये का, बऱ्याचशा शेतकऱ्याचं लाखो रुपयात नुकसान झालंय बरं का. मग बरेच शेतकरी म्हणते ते की आम्हाला तुझी मदत नको आहे म्हणते ते. त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला पीक कर्ज मिळावं लवकर बरं का, चालूच आता. आणि जे काय आहे कर्ज बाकीचं ते माफ व्हावं असं बाकी शेतकऱ्याचं मागणी आहे. यानंतर आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेब हे शेतकऱ्यांना 2 शब्द व्यक्त करतात. आज आपण सगळे शेतकरी बांधव गोडगावमध्ये या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की तसं महिनाभर काही ठिकाणी आत्ता पडलं, काही ठिकाणी 8 दिवसापूर्वी पडला, काही ठिकाणी 15 दिवसापूर्वी पडला. सातत्यानं 1 महिना झालं पावसाचं थैमान अख्ख्या महाराष्ट्रभर आणि खास करून सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं पावसाचं थैमान आणि या मराठवाड्यामध्ये आपण सगळेजण पाहतात. त्यातून आपण बघितलं असेल की प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये आपल्या ज्या नद्या आहेत त्या सगळ्या नद्या ओव्हरफ्लो झाल्या आणि त्यातून प्रचंड नुकसान शेतकरी बांधवांचं झालं. शेतामध्ये पाणी गेलं. मी तर आज बघितलं की राजाभाऊंचं आपल्या सगळ्यांना या ठिकाणी सांगेल की राजाभाऊ सातत्यानं म्हणजे गेल्या पाऊस पडल्यापासून आणि पाऊस नव्हता तेव्हाही बार्शी मतदारसंघाच्या सगळ्याच कामाबद्दल सातत्यानं आग्रही राजाभाऊ असतात. पण तो खूप पाऊस पडल्यानंतर राजाभाऊंनी सातत्यानं फॉलोअप घेतला. आम्हालाही काही सूचना दिल्या, आमच्याकडून काय अपेक्षा व्यक्त केल्या, अधिकाऱ्यांना काही सूचना देण्याचा विषय होता. या सगळ्या बाबतीत खूप जागरूकपणे काम करणारा लोकप्रतिनिधी म्हणून आपण राजाभाऊकडे सगळेजण पाहतो आणि तेव्हा खास करून मी मनापासून त्यांचं कौतुक करेन की एवढा लोकांच्यासाठी विचार करणारा लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत काम करतो. त्याच्यासोबत राणादादा ते जिल्ह्याचे नेते आहेत. ते तर सगळ्या ठिकाणी जात असतात, सगळ्या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांना मदत व्हावी अशा पद्धतीची भूमिका घेत असतात आणि खूप अभ्यासपूर्वक अनेक गोष्टी ते मांडतात. त्यामुळं हे सगळे लोकप्रतिनिधी आज आपल्यासोबत आहेत.
राजाभाऊनी मला सांगितलं 2 दिवसापासूनच आमचं चाललं होतं याचं 3 दिवसात पाऊस पडला तेव्हाच फोन आला, भाऊ फार अवघड झालंय, फार लोकांचं नुकसान झालंय, फार लोक अडचणीत आहे, भाऊ आपण इकडे आला तर बरं होईल. तर आपण बघितलं की शिला नदीला खूप मोठा पूर आला आणि खूपच त्या ठिकाणी प्रचंड मोठं नुकसान. मागची रस्त्याची वेळी खूप मोठे नुकसान त्या ठिकाणी झालं. अनेक शेतकरी बांधव, अनेक लोक पाण्यामध्ये अडकली. सातत्याने गेल्या 3 दिवसापासून आपण बघतो की लोकांचे जीव वाचवण्याचं काम चालू होतं. आता रेस्क्यू ऑपरेशन संपलं, आता पाणी कमी होते, पण सांगायला जसा आनंद होतो राणाला, एवढ्या मोठ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपण कॅज्युअल्टी फी दिली आहे. म्हणजे प्रत्येकाचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला. वेळ पडली तर मिलिटरी बोलवली, एनडीआरएफच्या टीम बोलवल्या, अगदी मिलिटरी आपण एअरलिफ्ट केलं, हेलिकॉप्टर बोलवलं, हेलिकॉप्टरने लोकांना काढलं, पण कुणाचा जीव आपण जाऊ दिला नाही. सगळ्यांचा जीव वाचवण्याचा आपण प्रयत्न केला. परंतु जे पिकाचं नुकसान झाले त्यात शेतकरी खूप चिंतेत आहे, भीतीदायक वातावरण आहे. आणि घरांचं नुकसान झालं. हा झाला जिल्ह्याचा विषय. पण बार्शीचा विषय जो आहे त्या ठिकाणी आपण बघितलं पिकाचं मोठं नुकसान झालं. म्हणजे चांदणीमध्ये असेल, भोगावतीमध्ये असेल, या ओव्हरफ्लो झाले आणि सगळ्या मंडळामध्ये मी बघितलं, खास करून ही सगळी मंडळं मी आता माहिती घेतली की बहुतांश मंडळामध्ये 2-2, 3-3 वेळा अतिवृष्टी झालेली आहे. 65 मिलीमीटरपेक्षा पाऊस 2 वेळा पडलाय, 3 वेळा जास्त पडलाय. त्यामुळे पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना चा विषय जो आहे तो या ठिकाणी सरकार आपल्या पाठीशी उभं राहणार का, आम्हाला किती मदत मिळणार, सरकार कसं करेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी काल सोलापूरला येऊन गेले, काल इथंच आपल्या मराठवाडा ते लातूरला औषधाला येऊन गेले, परांड्याला येऊन गेले. आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी स्पेसिफिक लोकांसाठी सांगितले की एकाही शेतकऱ्याला वाऱ्यावर आपण सोडणार नाही. त्यांना जी शक्य आहे ती सगळी मदत, ज्याचं घराचं नुकसान झालं त्याच्या घराला नुकसान आपण देणार आहे, ज्याच्या वस्तूंचं नुकसान झालं त्याला देणार आहे. बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला, पिकाचंच नुकसान झालं असं नाही. काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, खरडून गेल्या, त्या जमिनीचं नुकसान झालेलं आहे, त्यालाही आपण नुकसान भरपाई देणार आहे. आणि त्यासोबत जे पीक आपलं शेतातलं उभं पीक होतं त्या पिकाचं नुकसान झालं त्यालाही आपण मदत करणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्यांनी चिंतेत राहायचं अजिबात कारण नाही. अनेक लोक असं सांगतात की एनडीआरएफच्या नियमाने किती पैसे मिळणार आहेत, मग त्याच्यापेक्षा काय वेगळं देणार आहे का सरकार. त्याही बाबतीत मुख्यमंत्री मोदींनी सांगितलं की जास्तीत जास्त पैसे एनडीआरएफच्या नियमाच्या पुढे जाऊन काय निर्णय घ्यायला लागणार तरी आपण घेऊ, परंतु शेतकऱ्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे. आणि पहिल्यांदा असं झालं की आत्ता पंचनामे चालू आहेत. तुमच्याकडे पावसाने थोडी उघडीप दिली म्हणून पंचनामे पुढे गेले, 70-80% गेले. पण काही ठिकाणी अजून शेतातलं पाणीच निघालं नाही, काही ठिकाणी घरातलं पाणीच निघालं नाही. त्यामुळे त्या ठिकाणच्या पंचनाम्याला अडचण येते. शेवटी लोकांचं म्हणणं सरसकट करा. सरसकट हा विषय तर आहेच. आता ज्या ठिकाणी 2-2, 3-3 वेळा एका मंडळामध्ये पाऊस झाला त्या ठिकाणी पंचनामे सरसकट करायच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आज आपल्या सगळ्यांच्या समोर मी इथं प्रांत आहेत आणि इथं तहसीलदार आहेत, सगळ्या व्यवस्था आहेत. सगळ्यांना माझ्या सूचना आहेत की कुठल्याही परिस्थितीत एकाही शेतकऱ्याचा पंचनामा राहता कामा नये. प्रत्येक शेतकऱ्याचा अगदी घराचं नुकसान झालं असेल त्याचा पंचनामा झाला पाहिजे, धान्याचं नुकसान झालं त्याचा पंचनामा झाला पाहिजे, जमीन वाहून गेलेली आहे त्याचा पंचनामा झाला पाहिजे, अनेक ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालेलं आहे त्याचाही पंचनामा झाला पाहिजे. ज्या ठिकाणी वाहतुकीला अडचण येत आहेत त्या ठिकाणी आता आमच्या सरकारी बोललं आता की 4-5 दिवस झाला आमचा संपर्क तुटलेला आहे. आता काय करायचं, 25 वर्षातून एकदाच पाऊस पडतो आपल्याकडं आणि असा पडतोय की पुन्हा पाणी मागताय, पुन्हा संपर्क आम्हाला पाणी द्या म्हणताय. अशी परिस्थिती विपरीत होते. म्हणजे आता जी काय आहे ती विपरीत परिस्थिती, कधी प्यायला पाणी मागतोय, कधी शेताला मागतोय, कधी पाणी जात झालं म्हणून आपले प्रश्न निर्माण होत आहेत. पण या सगळ्या प्रश्नामध्ये सरकार आपल्या सोबत आहे आणि मुख्यमंत्री मोदी आपल्या सोबत आहे. आणि या ठिकाणी मी आज आपल्या शेतकरी बांधवांना राजाभाऊच्या सांगण्यावर एवढंच आश्वस्त करण्यासाठी आलोय की शेतकऱ्यांनी चिंता करायचं काम नाही. कोणी काही म्हणू द्या. मला माहिती आहे इथं खूप लोक येतात, वेगवेगळी भूमिका मांडतात आणि काय उपकार करतोय का, कुणाच्या बापाचं आहे का, हे सगळं बोलतात. मला कल्पना आहे त्याची. ठीक आहे, तो त्यांचा अधिकार आहे.
तो त्यांचा अधिकार आहे बोलावं, कारण त्याच्याशिवाय दुकान चालणार नाही. विषय क्लिअर आहे की शेवटी देणारा माणूस ज्याची भावना चांगली आहे. मुख्यमंत्री मोदयांनी क्लिअर सांगितले आणि मी त्या सरकारचा घटक आहे. आज आपल्या सगळ्यांच्या सोबत ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे, पालकमंत्री आहे. मी आपल्याला आश्वस्त करतो की सगळ्याचे पंचनामे होतील. पहिल्यांदा जवळजवळ 2200 कोटी रुपयाची तरतूद आत्ताच केलेली आहे. बहुतांश पैसे जिल्ह्याच्या अकाउंटला पोचलेले आहेत. अनेक अडचणी येतात, आपल्याला माहिती आहे. पंचनामा आला झाला, केवायसीचा प्रॉब्लेम येतो. आता शासनाने स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. केवायसी आमची किसान सन्मान योजनेत शेतकऱ्यांची झालेली आहे. नव्यानं केवायसी करायची आवश्यकता आता लागणार नाही. ज्यांचा किसान सन्मान योजनेचा पैसा जेव्हा मिळत नाही तेवढंच केवायसीचा विषय येईल. बाकी सगळ्या केवायसी आता त्या कंटिन्यू होतील. आमच्या काही महिला भगिनींच्या नावावर जमिनी आहेत, त्यांना नुकसान भरपाईचा विषय होतो. लाडक्या बहिणीची केवायसी त्यांची पण आहे, त्यामुळे तिथेही वेगळा काय करण्याची आवश्यकता आहे. तातडीनं अकाउंट लिंक करून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं तातडीची मदत शेतकऱ्यांच्या अकाउंटवर पोहोचवण्याचं काम शासनाच्याकडून होईल. शासनाकडून कुठलीही कुचराई होणार नाही हा शब्द या ठिकाणी आपल्या सगळ्यांना माननीय मुख्यमंत्री मोदी यांच्या वतीने देतो. पीक विम्याचा विषय आहे, तोही विषय आता राणादारांनी सांगितला. धन्यवाद. तिथे एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे, कुठलीही कंपनी कुठलाही माणूस आता तुम्ही शेती करता पैसे मिळवण्यासाठी करता. विम्याची कंपनी येते ती पण काय धरणारे काम करायला येत नाही. त्याचा उद्देश तोच असतो. परंतु शेतकरी म्हणून आपण कागदोपत्री थोडंसं नीटची व्यवस्था केली पाहिजे, त्या व्यवस्था केल्या पाहिजेत. त्याच्यासाठी आपण थोडं जागरूक राहिलं पाहिजे. पण विम्याच्या बाबतीत ज्या ज्या लोकांना विमा देय आहे त्या लोकांना विमा देण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत कंपनीला भाग पाडलं जाईल. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण येऊ देणार नाही. ते कंपनीला करावं लागेल, जे देय आहे ते द्यायला लागेल, त्याच्यात कुठली तडजोड होणार नाही. हे या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. अनेक ठिकाणी रस्त्याचं राधा नुकसान झालं, अनेक ठिकाणी कुटुंब उद्ध्वस्त झाली, पुराचं नुकसान झालेलं आहे. आता राजाभाऊ चिंता करू नका, तुमचा भाऊ आता ग्रामविकास खात्याचा मंत्री आहे. त्यामुळं ज्या ज्या ठिकाणी रस्त्याचं नुकसान झालंय PWD कोण येतं आणि जिल्हा परिषद आपण दोघांनी रस्त्याचे तातडीचे पंचनामे करा. ज्या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीची आवश्यकता आहे तातडीने प्रस्ताव द्या. अगदी PWDचा रस्ता असला तरी जिल्हा परिषदेकडे द्या, काय अडचण नाही. दुरुस्तीचा प्रश्न म्हणजे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला त्या गोष्टी आपण गेल्या सेशन घेऊ, त्याला तातडीने आपण द्या. त्या सगळ्या कामाच्या संदर्भात आपण तातडीनं किमान वाहतूक चालू झाली पाहिजे, लोकांची अडचण नाही झाली पाहिजे, अशा पद्धतीची रस्त्याची व्यवस्था पण आपण या ठिकाणी करू. बिलकुल काळजी करू नका. अगदी जी कुटुंब आहेत ज्यांचं घराचं नुकसान झालंय, ज्या ठिकाणी ज्यांचं घर पाण्यात तिकडे नसेल सहाय्यक परिस्थिती पाण्यात अगदी असलं तर त्याही कुटुंबाला आपण मदत करू, त्याची अडचण नाही. ते लागलं तर आपण करू आणि अजिबात अडचण येणार नाही. या सगळ्या गोष्टी आपण मिळून करू एवढंच या ठिकाणी सांगतो. शेवटी एक नैसर्गिक आपदा आहे आणि या ठिकाणी मी प्रशासनाला मनापासून धन्यवाद देईन. कोण कौतुक करू दे नाही करू दे, कोण स्वतःचं कौतुक करू, मी आपल्याला सांगतो की एवढी मोठी आपदा आल्यानंतर, एवढं मोठं संकट आल्यानंतर सुद्धा प्रशासनानं केलेलं काम कौतुकास्पद आहे. जिल्ह्यातलं जे सीमा नदीच्या काठावर केलेलं काम आहे तुम्ही बघितलं असेल. स्वतःचे जीव धोक्यात घालून स्वतःच्या अगदी नदीचा प्रवाह एवढा मोठा होता, अनेकदा तो बोट आत NDRF वाल्यांच्या बोटी आत अडकल्या, त्यांच्या जीवाचा प्रश्न झाला. पण जीवावर खेळून मिलिटरी पोहोचली. मिलिटरीनं अनेक ठिकाणच्या लोक काढली, चारही बाजूने वेढा होता, जायला जागा नव्हती, अशा ठिकाणी ते पोहोचली आणि लोकांचे जीव वाचवले. वेळ पडली तेव्हा मुख्यमंत्री मोदी यांनी तातडीने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली, तर लोकांना रेस्क्यू करायचं काम केलं. आणि त्यातून एक जणांची बाजू आपली आहे की कुठेही जीव लोकांना गमवावा लागला नाही. आपण सगळ्यांचे जीव वाचवायला यशस्वी झालो याचा खरा अर्थाला आनंद आहे. नुकसान कितीही झालं तरी आपण भरून देऊ, जीव गेला तर भरून येत नाही. त्यामुळे या सगळ्या गोष्टीत सगळ्यांनीच खूप ताकदीनं काम केलं. खूप भयानक परिस्थिती होती. आपण तर थोडंसं केवढी भयानक परिस्थिती, केवढी आपली तर भयानक आहेच नाही असं नाही, पण जी परिस्थिती त्या पुराच्या परिस्थितीमध्ये होती आताही आहे. आता काही संकट संपलं असं नाही, आताही आहे की एवढी विदारक आणि एवढी भयानक परिस्थिती
म्हणजे समोर बघितलं तर अंगावर काटा येत होता आणि डोळे फिरत होते, अशा पद्धतीची परिस्थिती होती. त्या परिस्थितीत सुद्धा सगळ्यांनी लढाई करून आपल्या लोकांचे जीव वाचवण्याचं काम केलेलं आहे. आणि त्या परिस्थितीत मुख्यमंत्री मोदी असतील, उपमुख्यमंत्री तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि सगळी मदत देण्याचा शब्द त्यांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आश्वस्त करतो की काही झालं तरी कुठल्याही परिस्थितीत सरकार आपल्या सोबत आहे. तातडीनं आपल्या सगळ्यांच्या शेतकरी बांधवांच्या अकाउंटवर आपल्याला जी मदत सरकार करणार आहे ती तातडीनं देण्याचा आपण प्रयत्न करू. त्याला फार दिवस लागणार नाही. त्यासोबत आपण बघितली रामेश्वर शिराळकर म्हणून एक त्यांना तातडीची मदत होणं गरजेचं आहे. आजच त्यांच्या BDSला 4 लाख रुपये जमा असल्या परिस्थितीत सरकारच्या वतीने केले जातील. आणि त्यासोबत आपण मुख्यमंत्री या कक्षामध्ये आपण आणखी एक प्रस्ताव आपण पाठवून द्या. त्यातूनही काय अगदी अधिकची काही मदत त्यांना करता येते ते आपण बघू आणि त्यांना अधिकची मदत करू. त्या कुटुंबाला जी काही मदत लागेल राजाभाऊ ती आपण सरकारच्या वतीने करू. त्यात कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही ते आपल्याला या ठिकाणी सांगेल. पुन्हा एकदा राजादादा आपल्याला धन्यवाद देऊन आपण खूप काम या परिस्थितीमध्ये लोकांच्या सोबत राहून करता, लोकांच्या संकटात आपण सगळे उभं राहता. राजाभाऊ त्या पद्धतीने काम करतो. राजाभाऊचे सगळे सहकारी आपण सगळेजण काम करताय. म्हणजे पोलीस प्रशासन, अगदी ग्रामविकासचं प्रशासन, महसूलचं प्रशासन, बांधकाम विभाग असेल, अगदी सगळे विभाग खूप ताकदीनं काम करतायत. म्हणून पुन्हा एकदा आपल्याला धन्यवाद देतो. पुन्हा माझी सूचना आहे की पंचनामा चुकता कामा नये. त्याच्यात तडजोड होणार नाही. पंचनामा जर चुकला राहिला तर जबाबदारी प्रशासनाची राहील हे मी त्यांना सांगतो. त्यामुळे पुन्हा एकदा त्या सूचना देत असताना आता राणादादा सांगतायत की उद्या परवा तेव्हा पुन्हा 4 दिवस पावसाची शक्यता आहे. तरी आपण सगळ्यांनी अतिवृष्टीची शक्यता आहे तरी आपण सगळ्यांनी काळजी घेऊया एवढंच या ठिकाणी सांगतो. सगळ्यांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि आम्ही सगळेजण तुमच्या सुखात दुःखात सगळ्यात आम्ही सोबत आहोत हा शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो. धन्यवाद. पीक पाण्याची मुदत संपलेली आहे आणि पीक पाण्यावरती 25-26 पीक पाणी आपल्याला गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. तर आता पीक अडचण आलेली आहे. आता मी क्लिअर तुमच्या समोर प्रशासनाला सांगतो जे करायला लागेल ते करा. दुरुस्ती करायला आणि दुरुस्ती करा. पीक पाणी नोंदवायला आणि पीक पाणी नोंदवा. काय करायचं करा पण कसं नका त्याच्यात तडजोड करू नका. लोकांना PWDचे अधिकारी सांगतात की आमच्याकडे तात्पुरती डागडुजी करायचा कुठली निधी नसतो आणि मी त्याला काही करू शकत नाही. स्पष्ट उत्तर असं आपलं उपाय अभियंता देतात. केवळ त्या रस्त्याची 2 महिन्यापूर्वी रस्ता वाहून गेला मालेगावचा पूल, त्यामध्ये पडलेले खड्डे, त्या खड्ड्यामुळे कालचा आमच्याकडे होता एक युवक गेला. त्याला कारणीभूत 100% PWDचे आहेत. त्याविषयी त्यांना बोलले असता मी काही करू शकत नाही. मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त प्रस्ताव पाठवला, तिकडून जमा झाला तर रस्ता दुरुस्त करतो. हे म्हणजे बेकायदेशीरपणे आणि लाजबाबदारपणेचं उत्तर हे PWDच्या अधिकाऱ्याकडून दिलं जातं. आता आपण म्हणता ती वस्तुस्थिती आपण बांधलेली आहे. अधिकारी म्हणून त्यांच्या हातात पैसे नसतात हे खरं आहे. पण शासन म्हणून त्या ठिकाणी त्या व्यवस्था उभ्या करू आपण. मी आता तुम्ही मला वाटतं माझं भाषण ऐकलं असतं की तुम्हाला कळालं असेल. PWD खात्यामध्ये व्यवस्था नसेल तर ग्रामविकास खाते व्यवस्था करेल. मी शब्द तुम्हाला दिलेला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी दुरुस्तीची आवश्यकता आहे PWDचा रस्ता असला तरी पैसे देतो. एक मंत्री म्हणून आपण रात्री आणि पहाटे सुद्धा फील्डवर उतरताय. पण 2 महिन्यापूर्वी जर नागरिकांनी आणि स्थानिक प्रशासनानं एखाद्या जबाबदार अधिकाऱ्याला त्या रस्त्याची परिस्थिती सांगितली तर त्याच्यावरती 2 महिने डागडुजी व्हायला पाहिजे. बहुनिश्चित विषय घेतला होता तो. आता जे घडले माझं म्हणणं आहे की आपण 2 मिनिटं आपण प्रश्न मांडलेला आहे आणि आपण इथे प्रश्न सोडवण्यासाठी आलो आणि पॉझिटिव्ह आपण जाऊया. ज्या ठिकाणी ती परिस्थिती आहे अगदी वेळ पडली तर डिप्युटीशीत मला मागणी करा. आपण पैसे टाकू आणि आपण त्याची व्यवस्था करू. काळजी करू नका. ज्या ज्या ठिकाणी तातडीची दुरुस्तीची आवश्यकता आहे त्या ज्या ठिकाणी तातडी लोकांची अडचण आहे त्या ठिकाणी आपण सगळी व्यवस्था उभ्या करू एवढं या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. जय हिंद. आपल्या एखाद्या योजनेमध्ये अनुदान खर्च आपण
सहसा अशी दुर्दैवी घटना घडली तर मग कुटुंबाला हातभार लागतो. दर महिन्याला मग काहीतरी व्यवस्थित मिळतं. इंजिनिअरिंग होते कुठल्या डिप्लोमा सरांना सांगतो की आम्ही बघतो त्याचं ठीक आहे. डिप्लोमाची पाठीमागे या मुलाला काय डिप्लोमा होतं का इंजिनिअरिंग फर्स्ट इयर झालं का क्लिअर झालं फर्स्ट इयर कधी थांबवलं किती काही काळजी करू नका बाकी आम्ही बघतो सरांना रोगे सरांना बोलतील गोरे सर बोलतील आता कळलं ना 1 वर्ष गॅप होईल पण आता जयेश बोलवा हे रोगे साहेब आताच आम्ही बोलू आणि बाकीची जावा तुम्ही बरोबर ITI झाले म्हणतात 10वी आणि ITI तुम्ही म्हटलं तर छोटा काही व्यवसाय करायचा असेल ना तुम्ही कुटुंब म्हणून ठरवा आणि भावना कल्पना द्या ते योजनेमध्ये बसून करून वेल्डिंगचं करायचं असेल जे तुम्हाला वाटतं योग्य. डॉक्टर रोंगेंचा नंबर आहे ना ठीक आहे. तुम्हाला सगळी मदत लागेल. भाऊ आहेत, दादा आहेत, गोरे साहेब आहेत. तुम्हाला कुठलीही अडचण पडली की डायरेक्ट पाहुण्यातून सगळ्यांना संपर्कात सगळ्या अडचणी सॉल्व्ह होतील. आता मंत्री महोदयांनी आपल्याला 4 लाख रुपये लगेच असं नाही प्रस्तुत जमा होण्याचं म्हणून सांगितलं आणि जमा होणार आहे. काही सेशन आहे जसं साहेबांनी सांगितलं 1 वर्षाचा नाही हे कॉलेज कंटिन्यू तिला करू दे करा तुम्ही बाकी फीचं बघतो त्याच्यात वेगळी नका होऊ आता काही अडचण आम्ही येऊ देत नाही. गोरे साहेब आताच बोलतील ना मी बोलतो सरांशी तिचं काय 2 वर्ष राहिलेच ते 3 वर्ष राहिले. करू आपण काय सांगतो फीस कंप्लीट कुटुंब तुम्हाला काय बरं वाटतं बघा तुम्ही ठरवा काय करायचं एखादा सांगा व्यवसाय करायचा दोन जमीन खरवून सर आता हे नुकसान भरपाई वेगळे आणि जमीन खरडून गेले हा भाग आपण 2 पंचनामे वेगळे करणार आहोत. NDRAच्या निकषानुसार पीक खराब झालं त्याचं पंचनामे वेगळे आणि जमीन खरडून गेले पंचनामे वेगळे असे डबल देणार का? बरोबर आहे. ज्या ठिकाणी जमीन वाहिली त्याचा पंचनामा वेगळा होईल पिकाचा पंचनामा वेगळा. Bye.